राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हॅलो मॉनिटर लावायचे साधू झाले आवाज आहे सगळ्यांना जय जय राम कृष्ण
टाळं वाजवा, टाळं वाजवा. हरे राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय राम
परवे देशावर झालो देशावर झालो परवे देशावर झालो टाळ परवे देशावर काय बोले बोलावे 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 परवे देशावर झालो परवे देशावर झालो परवे देशावर झालो परवे देशावर झालो काय बोले बोलावे 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 लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीव झाला दरुशने जीव झाला दरुशने जीवदाला दर्शने जीवदाला दर्शने जीवदाला दर्शने जीवदाला दर्शने भाग्य झाली संत भेटी भाग्य झाले संत भेटे भाग्य झाली संत भेटी भाग्य झाले संत भेटे आवडी पोटी होती ते पोटी होती ते आवडे कोटे होते ते आवडे कोटे होते ते आवडे कोटे होते ते आवडे कोटे होते ते लाभे लाभ दुनावला लाभे लाभ दुनावला जीवदाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने
परदेशावर झालो परदेशावर झालो परदेशावर झालो परदेशावर झालो काय बोला काय बोलावे लाभे लाभ तुना लाभे लाभ तुना काय बोले बोलावे लावे लाभ दो नावला लावे लाभ दो नावला जीवा झाला दर्शने जीवा झाला दर्शने दर्शन जीवा झाला झाला दर्शने जीवा झाला दर्शने जीवा झाला झाला जीवन झाला दर्शन 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 सावनी नि पम पाग पम गम पाग सा सा saga pa ga ma pa ma ga ma pa ma ga re sa saga ma pa ga ma pa ni pa ma ga ma ga re saga ma pa pa ni sa ni pa ma ga re ga ma pa ni sa 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 sa जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने जीव झाला दर्शने दर्शने दर्शने
हरी मना विठ्ठल 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 बरवे देशाऊर झालो, बरवे देशाऊर झालो, काय बोले बोलावे, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, तुका मने श्रम केला, अवघा आला फळासी, लाभे लाभ दुनावला, जीव झाला दर्शने, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल माईक विठ्ठल विठ्ठल श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु रे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु रे स्वामी, तया पाद पद्मी नमन माझे, तया पाद पद्मी नमन माझे, ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, देवदारा सोपान देवा, देवदारा सोपान देवा, देवदारा सोपान देवा, नमो त्रिभुवन पावन, बाबाई नमो
मुक्ताबाई नमो त्रिभुवन जय जननी देवाची जननी देवाची जननी देवाची हे सारस्वताचे गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधानी अमृते वाड शिंपोणी किजे संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणीं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषयित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये तैसे तुमचे अवधान धाये आणि तुम्ही म्हणा हे होय ऐसे वक्तृत्व कवना हे जेणे तुम्ही रिझा जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जोडोनी अंजुळ से दाना उतावीळ पहा पहा कृपा दृष्टी बोला उरलिया गोष्टी विठाला विठाला बरवे देशावर झालो विठ्ठल 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 झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा श्रीमंत संत वैराग्य राग रसिक सच्चिदानंद स्वरूप भक्त कल्याण मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा एक अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध पाठ जरी नसला तरी मोबाईल मध्ये असलेला गोड असा चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये प्रयत्न केले आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये कष्ट केले आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये सायास केले आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये श्रम केले परमार्थामध्ये केलेल्या प्रयत्नाचं परमार्थामध्ये केलेल्या कष्टाचं परमार्थामध्ये केलेल्या सायासाचं नव्हे नव्हे परमार्थामध्ये केलेल्या श्रमाचं आम्हाला काय फल मिळालं काय लाभ प्राप्त झाला याचा गोड असा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून व्यक्त करतात विठाला विठाला निमित्ताने सेवा हे वेगळं सांगायलाच नको वेगळं सांगण्याचं कोणतंही आणि काहीही कारण शेष नाही किंबहुना ती वेळही नाही पण तरी सुद्धा वक्त्याचं प्रधान कर्तव्य या न्यायाने सांगायचं ठरलं तर आपला अत्यंत गोड सुंदर असा हा चालू असलेला भक्ती उत्सव आणि आज या भक्ती उत्सवातील ही 6व्या क्रमांकाची कीर्तन सेवा सर्व थोपटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे विठाला विठाला आणि या सेवेसाठी सर्वच संप्रदायातील ख्यातनाम गायक वादक तथा महाराज मंडळी उपस्थित आहेत मला जन्मूनही जेवढे दिवस झालेले नाहीत त्याही पेक्षा दुप्पट काल ज्यांचा परमार्थात व्यतीत झालाय आणि होतोय अशी सर्वच मंडळी टाळ घेऊन उभी आहेत किंबहुना माझ्या पुढे श्रवणासाठी बसलेली आहेत त्यामध्ये आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायक कीर्तनकार तथा ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ जे चालवत आहेत असे आदरणीय परमपूज्य रामायणाचार्य
सतीजी महाराज खोमणे बाबा असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत सेवाधारी निष्ठावान व्यक्तिमत्व आदरणीय श्री भागवताचार्य शिवराम बाबा बोधे ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड गायनाचार्य आदरणीय श्री आमचे गणेशजी महाराज असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य आदरणीय अनिकेत महाराज असतील, आदरणीय परमपूज्य वारकरी संप्रदायातील एक अत्यंत उत्कृष्ट पखावत वादक. संप्रदायात गायक खूप आहेत, कीर्तनकार खूप आहेत, पण संप्रदायाचा ढंग धरून चालणारी माणसं फार थोडी आहेत. त्यातले एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय परमपूज्य ऋतिक महाराज पवार, ते सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य आज योगायोगानं ज्यांची उपस्थिती आहे, जांभा या पसरे मुख तेवी अवचटे पडे पियुख या न्यायानं आज भोसले गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. विठाला विठाला सेवेसाठी आदरणीय परमपूज्य माझे सन्मित्र एक अत्यंत मोठे उद्योगपती आदरणीय आमचे सार्थकजी ढोकले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य भोसरीतील एक अत्यंत मोठे उद्योगपती आदरणीय श्री महंतेशजी वाली साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय परमपूज्य आमचे सन्मित्र आमचे श्री सार्थकजी बिचकुले ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि ज्यांचं आज कीर्तनाचं सौजन्य आहे ते व्यक्तिमत्व काही सामान्य नाही. आणि खऱ्या अर्थानं कीर्तनकारालाही तितकं सौजन्य चांगलं मिळायला कीर्तनकारही भाग्यवान पाहिजे. विठ्ठला रोज आम्हाला किती पाप केलेल्या माणसाचे पैसे घ्यावे लागतात हे तुम्हाला आम्ही शब्दात सांगू शकत नाही. आणि आमचा ही नाविलाज असतो. विठ्ठला त्यांचं वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये अत्यंत तोलामोलाचं कार्य, ज्यांनी भोसरी मध्ये जाऊन 1999 ला दत्त मंदिराची स्थापना केली. आणि नुसती स्थापना केली नाही तर त्या दत्त मंदिरामध्ये दर गुरुवारी महाप्रसाद असतो, दर गुरुवारी. आणि ते नसले तरी चालू असतो. बरं, शिवाय त्यांचं एवढं जीवन सामान्य आहे असं काही नाही. त्यांचं नैसर्गिक जीवन सुद्धा इतकं चांगलं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांना वृक्षमित्र म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची भारतभर भटकंती असते. कन्याकुमारी, गंगासागर, सगळीकडे गिरनार वगैरे सगळीकडे ते जात असतात आणि सामान्यांना घेऊन ते परमार्थ करत असतात. आणि माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो, हे तर त्यांचं व्यक्तिगत जीवन आहे, पण माझा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो. भोसले गुरुजी आमचा दरवर्षी माऊलीच्या मंदिरात सप्ताह असतो, दरवर्षी. आणि 3 वर्षापूर्वी माझं त्यांच्याकडे कीर्तन होतं. आणि मी गेलो आणि काहीच नाही, फक्त एकमेकाकडे नंबरच सेव. तुम्हाला माहिती आहे, आता गुरुजींचा माझ्याकडे जवळजवळ 3 वर्ष झालं नंबर आहे, पण गुरुजींना कधीच फोन नाही. त्यांचाच फोन येतो कधी प्रस्थानच्या दिवशी, कारण आमचं त्यांच्याकडे कीर्तन असतं म्हणून. एरवी कधीच फोन नाही. पण मामांचा आणि आमचा संबंध असा आला की एकमेकांचा आमचा नंबर सेव. आणि मी मेसेज केला, माऊलीच्या मंदिरात सप्ताह आहे, ज्याला कोणाला अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी करावं. अहो, घडलेली घटना सांगतो, रिक्षा भरून धान्य घेऊन आले. विठ्ठला विठ्ठला आणि एकदाच आले नाही, दरवर्षी येतात. विठ्ठला विठ्ठला आणि ज्यांनी हा अत्यंत सुंदर सप्ताह, सर्वच ही वाडी, थोपटे वाडी गाव बारीक आहे पण माणसं मोठाली, त्यामुळं काय अडचण नाही. हो, गाव बारीक आहे. आणि शिवाय गावातली मंडळी सुद्धा, वाडीतली मंडळी सुद्धा सर्व भाग्यवान आहे. सर्व अन्नदान करणारी मंडळी, पंगत देणारी मंडळी, हस्ते परहस्ते सहकार्य करणारी सर्व भाविक मंडळी, त्यांना सुद्धा मनापासून वंदन करतो. आणि बाबा तुमचं काय ना, आदरणीय आमचे सन्मित्र निखिल महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि ज्यांनी मला वारंवार या सेवेचं स्मरण करून दिलं, असे आदरणीय त्यांनी सांगितलं, मला नाव घेऊ नका. आणि ही खऱ्या अर्थानं संप्रदायाची सेवा केलेल्याची पुण्याई आहे बरं का सतीश महाराज. संप्रदायात आपली खरी उपासना, खरा परमार्थ चाललाय असं याचं लक्षण काय भोसले गुरुजी? तर खरा परमार्थ चाललाय याचं एकच लक्षण आहे की आपल्याला असं वाटलं पाहिजे
की आपलं कुणीही नाव घेतलं नाही पाहिजे आणि आपलं रूप हरपलं पाहिजे. ज्ञानोबारायांचं प्रमाण सांगतो आणि तुकोबारायांची उवी सांगतो. तुकाराम महाराज सांगतात, जळो आता नाव रूप माझे पाप गाठीचे. आणि ज्ञानोबारायांची अर्धीच उवी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, माझे नाम रूप हरपो. असे आदरणीय परमपूज्य आमचे मोहनरावजी लंगडे साहेब आहेत. सर्व सप्ताहाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, पंगतदाते, देणगीदाते, माता माऊल्या, पुरुष बांधव, सर्व तरुण मंडळी सर्वांना मनापासून वंदन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठला विठ्ठल आणि म्हणून सेवेसाठी जो अभंग घेतला, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये श्रम केले, परमार्थामध्ये प्रयत्न केले, परमार्थामध्ये कष्ट केले, परमार्थामध्ये सायास केले, परमार्थामध्ये श्रम केले. परमार्थामध्ये केलेल्या कष्टाचं, परमार्थामध्ये केलेल्या प्रयत्नाचं, परमार्थामध्ये केलेल्या सायासाचं आम्हाला काय फल मिळालं, काय लाभ प्राप्त झाला, याचा गोड असा विचार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून मांडतात. एकंदरीत गणेश बाबा विचार असा आहे, संसार करा नाहीतर परमार्थ करा, दोनही क्षेत्रात कष्ट हे करावेच लागतात. विना कष्टाचा संसारही होत नाही आणि विना कष्टाचा परमार्थही होत नाही. परमार्थ जरी करायचा असला तरी कष्ट हे करावेच लागतात आणि संसार जरी करायचा असला तरी कष्ट हे करावेच लागतात. मग महाराज, कष्ट जर संसारामध्येही आहेत आणि कष्ट जर परमार्थामध्येही आहेत, तर दोन क्षेत्रातलं अंतर काय? तर दोन क्षेत्रातला अंतर असा आहे, संसार केवढाही मोठा करा, संसार कितीही अट्टाहासाने करा, संसार कितीही डाम डौलाने करा, संसाराला फल नाही. परमार्थ थोडा करा, राळ्या तिळा एवढा करा, परमार्थातल्या प्रत्येक कृतीला फल आहे. विठ्ठला विठ्ठल संसार केवढाही मोठा करा, संसाराला फल नाही, फल नाही. नव्हे नव्हे प्रातस्मरणीय वैकुंठवासी वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णांच्या मुखातलं वाक्य की बुवा, संसारातला प्रत्येक मनुष्य मरणाच्या वेळेला अपयशी असतो. म्हणून संसार केवढाही करा, संसाराला फल नाही. उलट आज मिळेल, उद्या मिळेल, परवा मिळेल, या आठवड्यात मिळेल, पुढच्या आठवड्यात मिळेल, या पंचवार्षिकला मिळेल, पुढच्या पंचवार्षिकला मिळेल, असं करता करता आयुष्याची 60 वर्ष निघून गेली, पण फलाची प्राप्ती काही झाली नाही. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. याच प्रमाणाचा अनुवाद पंचदशीकार करतात. इदम यस्यात इदम यस्यात दिरिच्छा काम शब्दितः. विठ्ठला विठ्ठल संसार केवढाही करा, संसाराला फल नाही. नवे नवे भगवान 15व्या अध्यायात सांगतात, ऊर्ध्वमूलम मदशाखम नाही अधशाखम. हा गुरुजी, ऊर्ध्वमूलम, म म्हटलं की पुढचा म अलीकडे आला म्हणून पुढे मदशाखम नाही अधशाखम. गीतेची संहिता सुद्धा नीट घेतली पाहिजे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांस्य पर्णानी यस्तम वेदस वेदवित. आता या श्लोकाचा अर्थ काय बोले बाबा? या श्लोकाचा अर्थ काय? संसाराला फल नाही, बरोबर ना? या श्लोकाचा अर्थ असा आहे, भगवान 15व्या अध्यायात सांगतात की संसाराला फल नाही. पण आमच्या ज्ञानोबारायांची भाषा थोडीशी याच्या पुढची आहे. ज्ञानोबाराय सांगतात, अरे संसार नावाच्या वृक्षाला फल सोडा, सुगंध घेण्यासाठी फुल सुद्धा नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडुसुता रुखुची हा, ही ज्ञानोबारायांची भाषा आहे. आता ज्ञानोबारायांना विचारलं ज्ञानेश्वरी कशी लिहिली, तर ते सांगतात पदाची कोर न संडी या न्यायाने लिहिली. आणि ज्ञानोबारायांनी वारंवार पदाची कोर सांडलेली आहे. आता भगवान काय सांगतात? संसार नावाच्या वृक्षाला फल नाही. तर ज्ञानोबारायांनी पण तसंच म्हणायला पाहिजे ना गणेश महाराज?
संसार नावाच्या वृक्षाला फल नाही, पण ज्ञानोबाराय तसं म्हणत नाही. ज्ञानोबाराय सांगतात येया फळना चुंबिता, संपला अर्थ. ऊर्ध्वमूलमचा अर्थ संपला. पुढचा अर्थ म्हणजे ज्ञानोबारायांच्या बुद्धीचा विक्रम आहे. विठ्ठला दुसरा एक उदाहरण म्हणून श्लोक सांगतो तुम्हाला. अनपेक्ष शुचिरदक्ष सगळ्यांच्या पाठ आहे श्लोक. आता या अनपेक्ष शब्दाचा अर्थ काय? अनपेक्ष म्हणजे न अपेक्ष इति अनपेक्ष, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही त्याला अनपेक्ष म्हणतात. आता या पदावरची ओवी काय माऊलींची? जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. संपला अर्थ, अर्थ संपला. अनपेक्ष पदाचा अर्थ संपला. जयाची ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा. मग सुखाशी चढावा जयाचे असणे हे काय? तर तो माऊलींचा विक्रम आहे. विठ्ठला म्हणून संसार नावाच्या वृक्षाला फल नाही. ज्ञानोबारांची भाषा आहे. नव्हे नव्हे फल नाही हे सोडून द्या. अरे बाबा मी आधी वाक्य बोलून गेलो. संसारातला प्रत्येक मनुष्य मरणाच्या वेळेला अपयशी असतो. केवढाही मोठा संसार करा, केवढाही मोठा संसार करा. अरे तुमच्या आमच्या संसारात आहेच काय? आहेच काय तुमच्या आमच्या संसारामध्ये? 4-5 एकर वावर, 2-4 गाड्या, 2-4 एफड्या, 2-4 बंगले, 2-4 गुंठे, 2-4 प्लॉट आहेच काय आपल्या संसारात? एकुलती एक बायको, एकुलती एकच असते म्हणा. आहेच काय तुमच्या आमच्या संसारात? अरे मोठ्या मोठ्यांच्या संसाराची वर्णन पुराणाने केली. मोठ्या मोठ्यांच्या संसाराची वर्णन. नव्हे नव्हे एकाच्या संसाराचं वर्णन अनिकेत महाराज प्रकर्षाने एकनाथ महाराज भागवतात करतात. प्रकर्षाने करतात एकाच्या संसाराचं वर्णन. नव्हे नव्हे ऋतिक महाराज तेवढा संसार आतापर्यंत कुणीच केला नाही. बरं आतापर्यंत कुणी केला नाही हे आश्चर्य नाही. आता तेवढा संसार कुणाचाच नाही वाली साहेब. बरं तेवढा संसार आता कुणाचा नाही हे आश्चर्य नाही. भविष्यातही तेवढा संसार कोणीच करणार नाही. एवढा मोठा संसार कुणाचा? बरोबर बोलले तुम्ही. कुणाचा संसार? रावणाचा संसार. रावणाचा संसार केवढा मोठा होता माहिती का तुम्हाला? रावणाचा संसार, अहो एकट्या रावणाला, नीट ऐका, जपून ऐका, एकट्या रावणाला, किती रावणाला? अहो एकट्या रावणाला, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका, ध्यान धरून ऐका. एकट्या रावणाला, किती रावणाला म्हण? अहो एकट्या रावणाला, चोपदार, किती रावणाला? अहो एकट्या रावणाला, ऐका ना, एकट्या रावणाला, किती रावणाला? अहो एकट्या रावणाला 80,000 बायका, 80,000. आपली एकीनच भाकर पण केली. 80,000 बायका त्या रावणाला. बरं ऐका ना, त्या नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या महाराज. 80,000 बायका नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या. त्या 80,000 बायकांना अहो याने भगवान श्रीकृष्णाला सुद्धा माग टाकलो. भगवान श्रीकृष्णाला किती होत्या? 16,108. पण याला 80,000. बरं ऐका ना, नुसत्या 80,000 बायका करून ठेवल्या नव्हत्या. त्या 80,000 बायकांना 1,00,000 पोरं. बरं ऐका ना, त्यावेळेला काही कायदा नव्हता ना. हम दो हमारे दो, माय बाप किधर भी जाने दो, आणि इन दोनों कोच रहने दो, असा काही कायदा नव्हता त्यावेळेला. 1,00,000 पोरं. बरं 1,00,000 पोरं नुसते करून ठेवले नव्हते निखिल महाराज. त्या 1,00,000 पोरांना 1,00,000 बायका, म्हणजे रावणाला 1,00,000 सुना. एवढं तरी नीट सुना. 1,00,000 सुना रावणाला. बरं ऐका ना, नुसते 1,00,000 सुना नव्हत्या. आपली तर एकीनच वारी सुरू केली, आषाढी कार्तिकी, आषाढी 1,00,000 सुना रावणाला. पण 1,00,000 सुना रावणाला नव्हत्या नुसत्या. ते मुलं काही कमी पराक्रमी नव्हते. त्या मुलांना 1,25,000 मुलं, म्हणजे रावणाला 1,25,000 नातू. आपला एकानं चीना पारा चालू केला, घ्या हिना. 1,25,000 नातू रावणाला. पण ऐका ना, संपूर्ण लंका सोन्याची. त्याच्या लंकेचं वर्णन तुकाराम महाराज करतात. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. तुकाराम महाराज वर्णन करतात. संपूर्ण लंका सोन्याची, त्या लंकेभोवती दाट असा राक्षसांचा प्रहरा. एवढा मोठा रावण,
पण त्या रावणाला मुलगी मात्र एकच होती. काय तिचं नाव? रावणाच्या मुलीचं नाव काय? काय कोणी सांगा, 100 रुपये देतो. फोन पे गुगल पे सुद्धा करणार नाही. सर्व्हर डाऊन असल्यावरती अडकण्याची दाट शक्यता असते. कॅश देणार लगेच. सांगा रावणाच्या मुलीचं नाव काय? काय हो, रावणाच्या मुलीचं नाव काय? काय? बोला 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 बोला. बरं 500 देतो. सांगा, जाऊ दे, लगेच देतो. हो. रावणाच्या मुलीचं नाव काय? बरी 1000 देतो. चला, नाही तर मी सांगतो, तुम्ही सगळे 1000 द्या. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. असं रावणाला एकच मुलगी होती गुरुजी, आणि तिचं नाव पदार्थ होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. एवढा मोठा तो रावण. पण ज्या वेळेला रावण मृत्युमुखी पडला, त्यावेळेला श्रीराम प्रभूंनी लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं. आणि त्यावेळेला तुलसी रामायणामध्ये रावणाच्या मुखातले उद्गार आहेत की, बाबा लक्ष्मणा, अरे केवढाही मोठा संसार कर, संसारातला प्रत्येक मनुष्य मरणाच्या वेळेला अपयशी असतो. सांगण्याचा सिद्धांत एवढाच, संसार केवढाही करा, संसाराला फल नाही. विठ्ठला विठ्ठला. फल कटतो संसार, फल कटतो संसार, फल कटतो संसार, फल कटतो संसार. सार भगवंत येथे, सार भगवंत येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फल कटतो संसार, फल कटतो संसार, फल कटतो संसार, फल कटतो संसार. येथे सार भगवंत, 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 येथे सार भगवंत. कटतो संसार, येथे सार भगवंत. महाराज सांगतात की संसार केवढाही मोठा करा, संसाराला फल नाही. बर ठीक आहे तुकोबार आहे, तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये परमार्थ केला ना, तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये श्रम केले ना, तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये परमार्थामध्ये प्रयत्न केले ना. मग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये केलेल्या परमार्थामध्ये जे श्रम केले, कष्ट केले, प्रयत्न केले, त्याचं काय फल मिळालं? महाराज सांगतात, काय फल मिळालं असा काय प्रश्न विचारता? केलेले सगळे श्रम फळाला आले अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला. तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे श्रम केला, तुका म्हणे
टाळ्या वाजवतात, जोरात टाळ्या वाजवा. विठाला विठाला टाळ्या का वाजवायला लावल्या? तर कीर्तनकाराने, नीट ऐका, कीर्तनकाराने गायकाला शेवटचं चरण म्हणायला सांगणं म्हणजे झोपीत धोंडा घालण्यासारखं. पण तुम्ही आहेत म्हणूनच हा प्रयत्न चालू आहे. विठाला म्हणतात श्रम केले फळाला आले. वा तुकोबाराय, श्रम केले फळाला आले. हा अभंग का घेतला? कारण बीजेचे दिवस जवळ आलेत म्हणून. विठाला महाराज श्रम केले फळाला आले, श्रम केले फळाला आले. मग तुम्ही तुमच्या जीवनात काय श्रम केले? विठाला श्रम केले फळाला आले. मग प्रश्न निर्माण होतो, तुकोबारायांनी काय श्रम केले? तर ऐका, तुकोबारायांचे श्रम हे दोनच शब्दात सांगता येतील. तुकोबारायांचे कष्ट हे दोनच शब्दात सांगता येतील. एक म्हणजे संतप्त ही अवस्था. शास्त्रामध्ये दोन प्रकारच्या अवस्था सांगितल्या. एक म्हणजे संतप्त ही अवस्था सांगितली आणि दुसरी म्हणजे संतृप्त ही अवस्था सांगितली. महाराज सांगतात संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला आणि संतृप्त या अवस्थेपर्यंत जाऊन प्रवास पोहोचला. संतप्त आणि संतृप्त या दोन शब्दात फार अंतर नाही गुरुजी. फक्त दोन शब्दात खालच्या अर्ध्या रकाराचा म्हणजे अर्ध्या चंद्राचा फरक आहे. संतप्त आणि संतृप्त फार फरक नाही, फक्त खालचा अर्धा रकार अर्धा चंद्र तेवढ्याचा फरक आहे. हनुमान महाराज संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला आणि संतृप्त या अवस्थेपर्यंत जाऊन प्रवास पोहोचला. महाराज सांगतात संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, मनवुनी तुझे आठविले पाय, येऊ माझी माय पांडुरंगी, कोणासाठी केली प्रपंचाची होळी, या पाया वेगळी पांडुरंगा, कोणासाठी केली प्रपंचाची होळी. विठ्ठला संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला आणि महाराज सांगतात की बस दुर्गा देवी नावाचा दुष्काळ आला आणि दुर्गा देवी नावाच्या दुष्काळामध्ये काहीही राहिलं नाही. दुष्काळ याटीला द्रव्य नेला स्त्री कान्ना न करिता मिली, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. एक तुकोबारायांचा अभंग घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा. तुम्ही वाचणार नाहीत हे मला 100% माहितीये, पण माझं सांगणं काम. एक अभंग आहे तुकोबारायांचा बरं का. गणेश महाराज तुकोबाराय त्या अभंगातून आपला आत्मचरित्र सांगतात. हनुमान महाराज 21 चरणाचा अभंग आहे तुकोबारायांचा. याती शूद्र वैश्य केला व्यवस्था, आधी तो हा देव कुळ पूज्य तुकोबारायांचा 21 चरणाचा अभंग आहे. घरी गेल्यानंतर एवढा अभंग वाचा. महाराज संतांनी विचारलं म्हणून आपलं आत्मचरित्र सांगतात. केली याचा प्रश्न तुम्ही संतांनी विचारलं म्हणून आपलं आत्मचरित्र सांगतात. महाराज सांगतात दुर्गा देवी नावाचा दुष्काळ आला.
पत्नी मेली. पण अशाही काळामध्ये महाराज सांगतात की मी भंडाऱ्या डोंगरावरती गेलो आणि आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर पाठात सांगत असतात की अशाही अवस्थेमध्ये तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती गेले आणि भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन तुकोबारायने एकनाथी भागवताची 1000 पारायण केली. किती पारायण केली? 1000 पारायण केली. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, थोडस विषयांतर होईल, शहाण्या मंडळींची माफी मागतो, पण एवढं वाक्य ध्यानात ठेवा. काय? कशी वेळ येऊ द्या तुमच्या जीवनात, कशीही वेळ येऊ द्या तुमच्या जीवनात, कितीही वाईट वेळ येऊ द्या तुमच्या जीवनात, कितीही खराब वेळ येऊ द्या तुमच्या जीवनात, मुलगा जाऊ द्या, मुलगी जाऊ द्या, बायको जाऊ द्या, घर जाऊ द्या, बंगले जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, पण आत्महत्या कधी करू नका. आत्महत्या कधीच करू नका. एवढं एक वाक्य नीट ध्यानात ठेवा. वाटलं तर काय करा, एखादा घरातला देवाचा फोटो काढून टाका, मला पाप लागू द्या, पण मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे ना तेवढ्या प्रमाणाचा मात्र मोठा फोटो करून घरात लावा. ते प्रमाण तुम्हाला ज्याही वेळेला वाईट वेळ येईल त्यावेळेला ते प्रमाण आधार देईल. महाराज सांगतात, अरे मरण्यासाठी प्रयत्न करू नका, मरण्यासाठी अट्टहास करू नका. का? एक दिवस तुमच्या जीवनात असा उजाडणार आहे की तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला मरावं लागणार आहे. मग मरण्यासाठी प्रयत्न कशाला करता? न लगे द्यावा जीव सहजची जाणार आहे, हा विचार करा काही विठ्ठला. विठ्ठला 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 भंडाऱ्या डोंगरावरती गेलो आणि महाराज सांगतात नंतर मात्र मी गावात येऊ लागलो. आणि थोडासा आता त्या चरणात मी अर्थासाठी थोडासा क्रम मागे पुढे केलेला आहे, तेवढं फक्त समजून घ्या. आता हे समजणारच नाही, पण शहाण्या मंडळींसाठी सांगावं लागतं. तर महाराज सांगतात नंतर मात्र मी गावात येऊ लागलो आणि कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचो. महाराज सांगतात, आणि ऐका ना, महाराज सांगतात कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचो. मला आनंद वाटला बरं का सतीश महाराज, तुम्ही पारायणाला व्यासपीठ चालवण्यासाठी आहेत आणि सकाळी व्यासपीठ चालवण्यासाठी असून सुद्धा परत टाळे घेऊन उभे. हो, नाही तर सध्या संप्रदायात फार खराब काळ आहे. नाही खरंच फरक. आता ते बाकीचा विषय सोडून द्या, तुमचं तुम्हाला माहित काय आहे ते, मला काय माहित नाही. पण खरं सांगतो, सध्या प्रामाणिकपणानं दुसऱ्याच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहण्याची मानसिकता राहिलेली नाही महाराज. उगा थोडासा अभ्यास करणे, नंतर कोट घालणे, एक बारीक काड्यांचा चष्मा घेणे, सॉक्स घालणे, बूट घालणे, नंतर फिरत बसणे, एवढाच खराब काळ आलेला आहे. बाकी काही नाही, सोडून द्या. आपलं काय चाललं होतं? गेलो घोडो अंग्यात. हा, महाराज सांगतात नंतर मात्र मी गावात येऊ लागलो आणि महाराज सांगतात मी कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहायचो. आणि पूर्वीचा काळ असा होता, भोसले गुरुजी, ऋतिक महाराज, पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनात 2 चाली होत असत. हो, आणि पूर्वीचं कीर्तन आहे 3 तास होत. आता ते 2 तासावर आले. देवाला एवढीच विनंती आहे त्यापेक्षा टाइम कमी करू नका, एवढीच देवाला विनंती. ते कीर्तन 3 तास होतं. आणि पूर्वी अजूनही ते फडकरी मंडळींनी सांभाळलेले 2 चाली अजून त्यांच्याकडे होतात. महाराज सांगतात 2 चाली कीर्तनात व्हायच्या. आणि आता साधारण एक अनुमान काय बाबा, पहिली चाल कोणाला असते? मोठ्या गायकांना. आणि नंतर ध्रुवपदाची चाल कोणाला असते? जे सामान्य आपले खेड्यापाड्यातून पंचक्रोशीतून आलेले जे वारकरी आहेत त्यांना ध्रुवपदाची चाल. पण आता ऐका ना, तुकोबारायांच्या जीवनाचं आश्चर्य असं आहे. खरं सांगतो गणेश महाराज, तुम्ही तुकोबारायांपेक्षा भाग्यवान आहे. माफ करा, मी नारदाच्या गादीवरून बोलतो, पण प्रमाणासह बोलतो, बोगस बोलणार नाही. महाराज सांगतात मला पहिली चाल कधीच भेटली नाही, कधीच भेटली नाही. कोण म्हणतंय? प्रयाण काळी देवी विमान पाठविला, एवढी ज्यांची योग्यता, बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला, एवढी ज्यांची पात्रता, ते तुकाराम महाराज सांगतात पहिली चाल म्हणण्याचं सौभाग्य मला कधीच प्राप्त झालं नाही. गाती चाल पुढे त्यांचे धरावे ध्रुवपद. महाराज सांगतात ध्रुवपद म्हणण्याचं काम. पण नंतर मात्र माझी बढती झाली. मराठीत सांगतो, माझं प्रमोशन झालं. माझं काय झालं? प्रमोशन झालं. आणि महाराज सांगतात मी सुद्धा कीर्तन करू लागलो. तुकोबाराय सांगतात मी सुद्धा कीर्तन करू लागलो. पण खरं सांगू, तुकोबाराय काय कबुली जबाब असला पाहिजे महाराज. तुकोबाराय म्हणतात मी कीर्तन करू लागलो, पण म्हणावा असा माझा अभ्यास नव्हता. हो, आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी चित्त काय. महाराज
आणि आता ऐका ना, महाराज सांगतात कीर्तन करू लागलो, पण माझा म्हणावा असा अभ्यास नव्हता. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा बर का, एक वाक्य ध्यानात ठेवा. सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यास नसला तरी कीर्तन केले पाहिजे, 100% केलं पाहिजे, पूर्ण सहमती आहे. सुरुवातीच्या काळात अभ्यास नसला तरी कीर्तन केलं पाहिजे, पण कीर्तन करायला लागल्यानंतर भरपूर अभ्यास केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला सांगतात की नंतर नंतर मात्र मी कीर्तन करू लागलो. आणि महाराज सांगतात आता मात्र संतप्त या अवस्थेपासून जीवनाचा प्रवास सुरू झाला. आणि आता मात्र प्रवास इथपर्यंत पोहोचला. कुठपर्यंत? धन्य मनवीन यलोकी लोका भाग्या मे तुका देखीला. इथपर्यंत जीवनाचा प्रवास पोहोचला. संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला आणि संतृप्त या अवस्थेपर्यंत प्रवास पोहोचला. आता निश्चिंतेने पावलो विसावा, पावलो विसावा. आता निश्चिंतेने पावलो विसावा, पावलो संतृप्त या अवस्थेपर्यंत प्रवास पोहोचला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेत या. त्याच्यासाठी केलं का? याजसाठी केला होता अट्टहास. शेवट आणि आणखीन एक सर्वांना विनम्र प्रार्थना बर का, हा अभंग वर्ष श्राद्धाचा गोड जेवणाचा नाही. विठ्ठला अभंग वर्ष श्राद्धाचा अभंग नाही गुरुजी. बरेच कीर्तनकार वर्ष श्राद्धाला अभंग येतात. हा अभंग वर्ष श्राद्धाचा. मग हा अभंग जर वर्ष श्राद्धाचा ठीक आहे, तुमचं म्हणणं मान्य आम्हाला. याजसाठी केला होता अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा ठीक आहे. मग कव तू कवाटे झाली वेचाची याची काय संगती लावता? म्हणजे तो मेल ते बरं झालं, आनंद झाला त्याचा, अशी संगती लावता का? नाही. हा अभंग तुकोबाराय आपल्या संपूर्ण केलेल्या आयुष्यभराच्या कार्याचा गौरव तुकोबाराय या अभंगातून करतात. पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये संतप्त भूतकाळ सांगतात आणि दुसऱ्या आणि शेवटच्या चरणामध्ये संतृप्त वर्तमान काळ सांगतात. विठ्ठला विठ्ठला संतप्त या अवस्थेपासून प्रवास सुरू झाला आणि
जाऊन प्रवास पोहोचला. म्हणजे काय झालं? तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी जन्मांतरीच्या पुण्य राशी. जन्मांतरीच्या पुण्य राशी. जन्मांतरीच्या पुण्य राशी. हा जन्मांतरीच्या पुण्य राशी. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले त्याचे फळ जन्मांतरीच्या पुण्य राशी. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले. जन्मांतरीच्या पुण्य राशी. होत्या त्याचे फळ आले. होत्या त्याचे फळ आले. फळ तुका म्हणे श्रम केला अवघाला फळासी जन्मांतरीच्या पुण्यराशी. होत्या त्याशी फळ आले. जन्मोजन्मी आम्ही बहु केले सायास. याचे भेटीला गिव्रते उपवास. सेविली गंगेची तटाके उदास. कैसे नेणो आले सुकृताचे घोष. देवती ही बळे धरिला सायासे. धरिला सायासे. करुणिया नाश उपाधिता. करुणिया नाश उपाधिता. देव देव लायाचे धरिला याचे करुणिया नाश उपाधिचा. करुणिया नाश उपाधिचा. देवती ही बळे धरिला सायासे. धरिला सायासे. करुणिया नाश. करुणिया नाश उपाधिचा. देवते धरिला सायासे धरिला सायासे करुणिया नाश. करुणिया नाश उपाधिचा. श्रम केले. वा. अशी म्हणणारी आणि वाजवणारी मंडळी असल्यानंतर कीर्तनकार जिवंतच असला पाहिजे असं काय नाही. विठ्ठला विठ्ठला श्रम केले फळाला आले. श्रम केले फळाला आले. महाराज अहो फल काय मिळालं ते तर सांगा. महाराज सांगतात फल काय मिळालं. अरे माझ्या मनात होत तसंच झालं. महाराज मनात होत तसं झालं ते नका सांगू का. त्याला शास्त्रात किंमत नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणंते. काय घडलं ते सांगा. महाराज सांगतात काय घडलं. संत भेट झाली. संत भेट कशानं झाली. भाग्यानं झाली. अभंगाच्या तिसऱ्या चरणात. भाग्य झाले संत भेटे. वा वा वा. संत भेटी भाग्य झाले संत भेटी. संत भेटी
संत भेटी भाग्य झाले संत भेटी भाग्य झाली संत भेटी भाग्यवादी संत भेटी संत भेटी आवडी पोटी होते आवडे पोटे होते आवडी पोटी होते आवडे पोटे होते लाभे लाभ तुला बला तुला बला लाभे लाभ तुला बला तुला बला लाभे लाभ तुला बोले रे रे लाभे लाभ तुला तू काम याला सुद्धा श्रमच करावे लागतात विठाला पकवादे वाजवायचा असला गाय नाही करायचं असलं कीर्तन नाही करायचं असलं तरी श्रम करावेच लागतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रम ठरलेलेच आहेत. आता पकवाद जरी वाजवायचा म्हणलं तरी एका एका बोलाची प्रॅक्टिस खूप भूक लागलेली असताना सुद्धा अर्ध पोटी उपवासी राहून कडाक्याच्या थंडीत इंद्रायणीच्या घाटावरती एका एका बोलाची प्रॅक्टिस रात्र रात्र करावी लागते. त्यावेळेला हातातून दागिनता बाहेर पडतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस परफेक्ट मॅन परफेक्ट म्हणजे सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्हाला इंग्रजी येते का? एवढं एकच वाक्य येते विठ्ठला महाराज मंडळी आमचे गणेश बाबा आमचे सुमित महाराज आदरणीय आमचे अनिकेत महाराज ही सर्वच महाराज मंडळी हनुमान महाराज हे गातात. हे गायन म्हणजे सोपे का? नाही तर गायन तर भगवजापेक्षा थोडासा हार्ड विषय. कसं काय? अहो गायन करणं फार अवघड आहे. गायन तर प्रॅक्टिस करून पण येत नाही. काय काय मेले प्रॅक्टिस करू सारे गप्प बसा सारे गप्प बसा सारे गप्प बसा. आम्ही म्हणत असतो आम्ही गप्पच आहे तूच म्हण तूच. आमचे गुरुजी सांगायचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे ते नेहमी म्हणायचे अरे ज्ञानेश्वर स्वर लागण्यासाठी सुद्धा परमात्म्याची कृपा असावी लागते. विठ्ठला निखिल महाराज तुम्हाला माझा एक मित्र आहे हनुमान महाराज त्यानं 3 पेट्या फाडल्या पण अजून स्वर लागला नाही त्याचा. विठ्ठला महाराज सांगतात श्रम केले फळाला आले. अहो फल काय मिळालं ते तर सांगा. महाराज सांगतात फल काय मिळालं? माझ्या मनात होतं तसंच झालं. अहो मनात होतं तसं झालं म्हणजे काय घडलं? महाराज सांगतात संत भेट झाली. कशानं झाली? भाग्य झाली. संत भेटी आवडी पोटी होती ते. मग प्रश्न निर्माण होतो संत भेट भाग्यानं झाली म्हणता तुम्हाला संत भेट तपाने झाली नाही का? संत भेट व्रताने झाली नाही का? संत भेट दानाने झाली नाही का? महाराज सांगतात तपाने व्रताने दानाने एखाद्या वेळेला देवाची भेट होईल पण संत भेटीसाठी भाग्य भाग्य आणि भाग्यच पाहिजे. विना भाग्याची संत भेट घडत नाही. विठ्ठला तपे दाने व्रते गोविंदू पै भेटे परी साधू तवन भेटे भाग्यवीन. तपे गोविंदू पै भेटे व्रते गोविंदू पै भेटे दाने गोविंदू पै भेटे भाग्यवीन साधू न भेटे. तपे दाने व्रते गोविंदू पै भेटे परी साधू तवन भेटे भाग्यवीन. भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा
उदय भाग्याचा उदय देहे जोडे संत पाय देहे जोडे संत पाय जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय ते जोडे संत पाय हे भाग्याचा उदय देहे जोडे संत पाय देहे जोडे संत पाय देहे जोडे संत पाय महाराज सांगतात अरे टाळ्या तर वाजवा फुकटच्या बाकीचं बघू नंतर भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय आता इथे एक शब्द फार महत्वाचा वापरला बरं का हनुमान महाराज ते हे म्हणजे काय मोहनराव ते हे म्हणजे काय तुकोबारायांना काहीच आठवलं नाही म्हणून ते शब्द वापरला का बरं तुकोबारायांना 2 चरणातले अक्षर समान करायचे होते म्हणून ते शब्द वापरला का बरं गायकांना कीर्तनकारांना चाल म्हणण्यासाठी सोपं जावं म्हणून ते शब्द वापरला का तर अजिबात नाही व्याकरणाच्या दृष्टीने ते हे सर्वनाम आहे आणि हे सर्वनाम ते हे समीपदर्शी सर्वनाम आहे आणि हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हे समीपदर्शी सर्वनाम 2 प्रकारचे सर्वनाम सांगितले एक म्हणजे समीपदर्शी सर्वनाम आणि दुसरं म्हणजे दूरदर्शी सर्वनाम तो ती ते हे दूरदर्शी सर्वनाम आहे हा ही हे समीपदर्शी सर्वनाम आहे आता हे हा ही हे करणाऱ्यांना कळायचं नाही विठ्ठला विठ्ठल ते हे म्हणजे काय ते म्हणजे जे तपानं भेटत नाहीत ते म्हणजे काय जे दानाने भेटत नाहीत ते म्हणजे काय जे व्रतानं भेटत नाहीत ते आणि जे भाग्यानं प्राप्त झाले ते हे विठ्ठला भाग्य झाली संत भेटी भाग्य शब्द फार महत्वाचा वापरला बरं का आणि भाग्य शब्द निर्माण कसा झाला तर पाणिनी व्याकरणात आलेला विषय आहे आता ही वेळ व्याकरण सांगण्याची नाही पण तरी सुद्धा आता अभंगात आलंय म्हटल्यानंतर सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे व्याकरणामध्ये भज नावाचा धातू कोणता भजे नाही कोणता धातू भज नावाचा धातू पाणिनी व्याकरणात संस्कृत भांडारकर व्याकरणामध्ये आलेला धातू भज नावाचा धातू कोणता धातू कोणता भज नाही कोणता धातू भज नावाचा धातू कोणता धातू भज नावाचा धातू आता ऐका ना त्या आणि भज मला सुद्धा तसंच व्हायला तुमच्या संगतीचा परिणाम विठ्ठला कोणता धातू भज नावाचा धातू कोणता धातू अहो भज नावाचा धातू आणि भज नावाचा हा धातू का वापरला आणि कशासाठी वापरला तर तो सेवा करणे या अर्थाने भज नावाचा धातू वापरला भज सेवायाम म्हणजे सेवा करणे या अर्थाचा हनुमान महाराज तो धातू आहे आता तुम्ही व्याकरण शिकलेले आहात त्यामुळे तुम्हाला कळायला फार उशीर लागणार नाही भज कोणता धातू भज आणि ऐका ना त्या भज हा धातू सेवा करणे या अर्थाने वापरलेला आहे आणि सेवा परिपूर्ण झाली की त्या जच्या जागी ग चा आदेश होतो शब्द काय तयार होतो नाही ना इतक्या लवकर कसं काय एवढं सोपं आहे का ते नाही ना आता हे आदेश होणंच कळायचं नाही तुम्हाला भज असा शब्द आहे ना भज त्याच्यातला ज हे जागा सोडून देत आणि त्या जागी ग शब्द जागा घेतो काय तयार होतं आता बरोबर बोलले तुम्ही काय शब्द तयार होतो भग शब्द तयार होतो आणि त्या भगला पाणिनी व्याकरणानुसार वतुक नावाचा प्रत्यय लागला की मग भाग्य शब्द तयार होतो भगे भग भव भाग्य
इति परिभाषा सूत्रेन विठ्ठला 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 फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखात कैसा झालो सन्मुखात कैसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पावले हे संत चरण पावलो संत चरण टाळी वाजवा बसलेली मंडळी डाळे 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 संत चरण पावलो घोडे आजी फिरले माझे घोडे आजी फिरले माझे घोडे आजी फिरले आजी फिरले माझे घोडे आजी फिरले माझे घोडे आजी फिरले माझे घोडे ओ पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखात कैसा संत चरण पावलो भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुखात कैसा संत चरण पावलो परवा दिवशी पर्यंत थोपटेवाडीचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला काही जागा असतात बरं का काही जागा असतात तिथे कीर्तन वक्त्याची मानसिकता नसलं तरी रंग आणि काही जागा असतात लय मोठा मांडव पण पुढं 5च पांडव लय मोठा मांडव पण ऐका ना मानसिकताच नसते तिथे कीर्तन करण्याची आणि कोणता राग म्हणा गणेश मार कोणताही म्हणा मारू बेहाग म्हणा मालकंस म्हणा पुर्या धनश्री म्हणा शिवरंजनी म्हणा रंगतच नाही का तो त्या जागेचा दोष असतो विठ्ठला तीन प्रकारचे दोष सांगितले 3 प्रकारचे महात्म्य सांगितले अन्न दोष अन्न महात्म्य संग दोष संग महात्म्य भूमी दोष भूमी महात्म्य विठ्ठला पुरावा सांग महाराज सांगतात काही जागा अशा असतात की जिथे परमात्म्याचे पाय आठवतात महाराज सांगतात ती जागा म्हणजे काय सामान्य नाही मग तो लोकांत असू द्या नाही तरी एकांत असू द्या जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ रान अथवा घर लोकांत एकांत विठ्ठला भाग्य झाली संत भेटी संत भेट झाली कशानं झाली भाग्यानं झाली बरं संत महात्मे भेटून काय उपयोगाचं वस्तू व्यक्ती पदार्थ प्राप्त असणं महत्वाचं नाही त्या वस्तू व्यक्ती पदार्थाचा महिमा कळणं महत्वाचं आहे इंग्रजी तत्वज्ञानामध्ये एक हेरॉल्ड ऑफ प्लॉस्की नावाचा तत्ववेत्ता होऊन गेला
आणि त्याने ग्रामर ऑफ पॉलिटिक्स असे पुस्तक लिहिलं आणि त्या तत्ववेत्याचं वाक्य आहे, एखादी वस्तू तुम्हाला मिळाली, एखादी वस्तू तुम्हाला मिळाली आणि ती जर कळाली नाही तर ती वस्तू न मिळाल्याच जमा असते. विठ्ठला विठ्ठला आम्हाला संत महात्मे भेटले, संत महात्मे कळाले आणि महाराज सांगतात आवडी पोटी होती ते. माणूस भेट कोणाची थोडंच घेत असतो, सांगा नाही ना. ज्या वस्तूवरती, ज्या व्यक्तीवरती, ज्या पदार्थावरती आपलं प्रेम आहे, मनुष्य भेट त्याचीच घेत असतो ना. महाराजांचा प्रमाणे मणी वसे त्याचे, आवडे उत्तर, वाटे समाचार, घ्यावा ऐसा. महाराजांचं प्रमाणे महाराज सांगतात माणूस भेट कोणाची घेत नसतो. आजी दिवस धन्य तुमचे झाले दर्शन, सांगा माहेरीची मात, अवघा विस्तारी वृत्तांत, आर्त ऊत माझा जीव जयासाठी, अर्थ उत्तमाचा जीव जयासाठी, अर्थ ऊत माझा जीव जयासाठी, अर्थ उत्तमाचा जीव जयासाठी, ज्यांच्या झाल्या भेटी पायास संचताय भेटी पायास वे, संचताय भेटी पायास वे अर्थभूत माझा जीव जयासाठी, अर्थभूत माझा जीव जयासाठी, अर्थभूत माझा अर्थभूत माझा जीव जयासाठी, अर्थभूत माझा जीव जयासाठी. आजीची या लाभे ब्रह्मांड ठेंगणे, सुखी झाले मन कल्पविना. अर्थभूत माझा जीव जयासाठी त्यांच्या झाल्या विटी पायासवे, वाटोली पाहता शिनले नयन बहुते मन. अर्थभूत माझ्या निरूपाचे आणले उत्तर, होईल समाचार सांगती तो. तुका म्हणे भेटी निवारला ताप फळले, संकल्प संत आले अन झालं काय, आवडी पोटी होती ते. विठ्ठला विठ्ठला संत भेट झाली, कशी झाली, भाग्यानं झाली आणि माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. महाराज सांगतात आवडी पोटी होती ते. महाराज निश्चित सांगा, श्रम केले फळाला आले, मनात होतं तसं झालं. संत भेट झाली, अहो लाभ काय झाला तो लाभ सांगा. महाराज सांगतात जो म्हणून लाभ झाला तो दुप्पट झाला. लाभे लाभ दुनावला, जीव झाला दरुशने. काय महाराज इथे दुने शब्द वापरतात आणि दुने हा शब्द गणितातला आहे बरं का, बीज गणितातला आहे गुरुजी. आणि दुने शब्दाची ताकद काय हो? दुप्पट करणे, बरोबर ना, डबल करणे, दुप्पट करणे. नव्हे नव्हे या संताचे हे देणे, कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा गाधणेने चिंतामणी ठेंगडा. नव्हे नव्हे काहीच्या जीवनात व्यवहार सुखाचा आहे, लाभ दुःखाचा आहे. काहीच्या जीवनात लाभ दुःखाचा आहे, व्यवहार सुखाचा आहे. काहीचा व्यवहारही सुखाचा आहे, लाभही दुःखाचा आहे. पण संतांचा व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारे सुख लाभला, सुखाचे व्यवहारे सुख लाभला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारे
पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास वेगळे संगती पंगती देवास संगती पंगती देवास संगती पंगती देवासवे घडे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे लाभे लाभ दुनावला झालं काय जीव झाला दरुशनी मग तिसऱ्या चरणात भेट झाली असा शब्द प्रयोग केलेला असताना दुसऱ्या चरणात दर्शन झालं असं म्हणण्याचं काय कारण आहे तर भेट या शब्दाचा अर्थ वेगळा आहे हनुमान महाराज आणि दर्शन या शब्दाचा अर्थ वेगळा आहे भेटीसाठी मामा परिचयाची आवश्यकता नसते माणूस भेट कोणाची घेऊ शकतो अपॉइंटमेंट घेऊन पण दर्शन कोणाचंही नाही घेत माणूस दर्शन ज्या वस्तू व्यक्ती पदार्थावरती आपली श्रद्धा आहे ज्या वस्तू व्यक्ती पदार्थाच्या संबंधाने अतीव अंतःकरणात प्रेम आहे मनुष्य दर्शन त्याच घेत असतो दर्शन कोणाचंही करत नाही म्हणून नंतर शब्द वापरला जीव झाला दरुशने विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हे दर्शनाचं लक्षण आहे विठ्ठला श्रम केले फळाला आले दुप्पट लाभ झाला मनात होतं तसं झालं संत भेट झाली हे नका सांगा नेमका लाभ काय झाला प्रॉपर लाभ काय झाला तो सांगा महाराज सांगतात बर्वे देशावर झालो काय बोलावे 11 मिनिटं राहिलीत बरोबर आवरतो महाराज सांगतात बर्वे देशावर झालो काय बोलावे महाराज सांगतात आम्ही देशावर झालो देशावर होणं म्हणजे काय या प्रांतातून त्या प्रांतात जाणे याला देशावर होणं असं म्हणतात किंबहुना अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पुनर्वसन आहे पुनर्वसन म्हणजे एखाद्या ठिकाणी धरण वगैरे काही बांधायचं असलं की ते गाव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे मराठीत शिफ्ट करणे त्याला पुनर्वसन असं म्हणतात म्हणजे तुम्ही अजून जागे आहात काही अडचण नाही तर त्याला शिफ्ट म्हणतात आणि त्याला देशांतर म्हणतात आणि त्याला देशावर म्हणतात विठाला विठाला महाराज सांगतात अगदी हे इतका सामान्य दृष्टीने अर्थ केलेला नाही महाराजांनी हा शब्द प्रांत बदल या दृष्टीने शब्द नाही प्रयोग केला हा महाराजांनी अवस्थांतराच्या दृष्टीने शब्द प्रयोग केलेला आहे महाराज सांगतात आतापर्यंत वेदांताच्या भाषेत सांगायचं म्हणजे आतापर्यंत आम्ही मायेच्या प्रांतात होतो आता ईश्वराच्या प्रांतात आहोत म्हणजे काय झालं आम्ही देशावर झालो नव्हे आतापर्यंत आम्ही प्रपंचाच्या प्रांतात होतो आता परमार्थाच्या प्रांतात आहोत म्हणजे काय झालं देशावर झालो आता हे एवढा अवघड मायेचा प्रांत ईश्वराचा प्रांत नसेल कळला सदा विचारय तस्मात जगत जीव परमात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मेव शिष्यते पंचदशिकार वर्णन करतात आता हे एवढा अवघड नसेल कळलं ते एक उदाहरण सांगतो आदरणीय परमपूज्य नामदेव आप्पा श्यामगावकर एक उदाहरण सांगायचे ज्याचं ऐकलेलं आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे नाहीतर वाङ्मय चौर्याचं पाप लागतं विठ्ठला विठ्ठला आप्पा एक उदाहरण सांगायचे नंतर मी त्याला प्रमाण पण सांगतो फार लक्ष देऊ नका उदाहरणाकडे पण एवढं उदाहरण आहे का अगदी बरोबर आवडतो मी एक उदाहरण सांगायचं काय झालं एका मुलीचं लग्न झालं लग्न माहित असेल ना तुम्हाला लग्न कुणाकुणाचं झाले हात वरती करा बर एवढे ब्रह्मचारी तुमच्या गावात यांनी हात वरती का केले नाही माहिती का चोपदार तुम्हाला सांगतो कोणला सांगतो यांनी हात वरती का केले नाही हनुमान महाराज हे संसाराला इतके वैतागले त्यांना हात वर करायची सुद्धा वासना शिल्लक राहिलेली असू दे तर काय झाले का मुलीचं लग्न झालं अहो लग्न झाले का मुलीचं लग्न झालं आणि काय झालं तिला तिच्या मनासारखा नवरदेव भेटला मनासारखा जणू काही पोळ्याचा मानाचा असं तुम्ही म्हणा आपल्या अजिबात हो तिला तिच्या मनासारखा नवरदेव भेटला मनासारखा म्हणजे फार प्रेम करायचा तिच्यावर फार जीव लावायचा तिला
तो बारामतीला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, पंढरपूरला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, आळंदीला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, सोलापूरला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, नाशिकला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, प्रयागराजला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, काशीला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, सांगाव काहीतरी, कन्याकुमारला गेला की रिकाम्या हाताने येत नव्हता, गंगासागरला गेला की रिकाम्या, तो तिला काहीतरी आणायचा, लय जीव होता मारा त्याचा, लय जीव होता. आणि ती अशी होती तर थापोली अख्ख्या गावात सांगायची काय, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा, 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 महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा. लोक म्हणले बाई तू नवरा तू आम्हाला काय करायचे, ती म्हणली तसं नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा, महानवऱ्यासारखा नवरा नाही. त्या अख्ख्या गावात सांगायचं. आणि त्याचा तिच्यावर लय जीव होत, खरंच होत, का नसावा एकमेकाचा होता. आता जरी आपण लव इज नॉट लाईफ, लव इज लाईफ इन वन पार्ट या तत्वाने जीवन जगत असलो तरी त्याचा तिच्यावर लय जीव होत. आणि तिचा त्याच्यावर होता मार. दोघाचा बिचारीचा संसार चांगला चालला होता. हे अख्ख्या गावात सांगायची काय, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही. आणि काय झालं, घडू नये असं कोणाच्या जीवनात, घडू नये, घडू नये चोपदार असं कोणाच्या जीवनात घडलं. आणि काय झालं, नवराच मेला, नवराच मेला. घडू नये असं पण घडलं, आता त्याला काय कर, नवराच मेला. आणि काय झालं, आता आपल्याकडे अशी पद्धत आहे बर का, आपल्याकडे अशी पद्धत आहे की एखाद्या मुलीचे मालक जर विवाह झाल्यानंतर 1-1.5 वर्षात गेले तर आपण तिचा दुसरा विवाह करतो. आणि केलाच पाहिजे, का, संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो. तुलसीदासजी रामायणात सांगतात की बाईच्या जीवनातले मालक गेले, तिथून पुढे तिनं सुखाचा अपेक्षा करायची नाही, तिचं जीवन संपलं. तिथून पुढे देह बिन जीय नदी बिनु बाळी तैसी अनाथ पुरुष बिन नारी, महाराज सांगतात. मग काय झालं, आता तिचे मालक गेले. आता आमचे मोहनराव भोसले गुरुजी, आमचे अशोकराव मामा, ही काही अशी शहाणी माणसं होती, यांनी लगेच तातडीची बैठक घेतली. आता ती काही सप्ताहाची समिती नव्हती, ही समिती स्वतंत्र असते. तर त्या लोकांनी तातडीची बैठक घेतली. आणि काय झालं, गणेश बाबा, त्या मुलीचा दुसरा विवाह ठरवण्यात आला. ठरलं लग्न तिचं. लग्नाचा दिवस उजडला. तुम्ही म्हणसाल इतक्या लवकर कस काय झाला, उजडला लग्नाचा दिवस. आणि वऱ्हाड येत असं ना तुमच्याकडे, आता सगळीकडेच येत, तुमच्याकडे काय वऱ्हाड आलं. आणि वऱ्हाड आल्या ते नाश्त्याची व्यवस्था असते. ते पूर्वीची पद्धत, ते मुरमुरे लाडू वगैरे असायचे. आता बदल झाला असेल नाश्त्यात कदाचित, पण ते पूर्वी. तर मग ते आश्चर्य असं बाया नाश्ता करायला बसल्या, बाया. आणि माता माऊल्या गुरुजी चहा पेत पेत रडू लागले, चहा पेत पेत. जाऊ दे, हळूहळू कोड राहिले तुम्हाला, काय अडचण नाही, सप्ताह होईपर्यंत सगळेच कळत. चहा पेत पेत रडू लागले, चहा पेत. मला आश्चर्य वाटतं, चहा प्यायचं आणि रडायचं, हे 2 काम आपल्याच्याने शक्य नाही महाराज. नाही 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 नाही, हे त्यांनीच करू जाणं, दडलं होत आहे तुम्हाला. आमचा क्लास लावले पाहिजे त्यांचे. खरं सांगू, बाईनं ब्राह्मणानं 2 कामं करावी. बाईनं ब्राह्मणानं कोणते, ब्राह्मणानं घंटी वाजवायची, आरती ओवाळायची. आपली घंटी बंद, आरती चालू, आरती चालू, घंटी बंद. त्यांनी 2ही काम. आणि बायांनी चहा प्यायचा, चहा पीत पीत रोड लागल्या बाया. आणि आता लग्न झालं, लोक मग त्या बाया म्हणाल्या, माय गंगू बिचार चांगलं होतं ग, ते गेलं, हिचं तर काय दुसरं ठरलं. लग्न झालं, ते सप्तपदी साडी वगैरे झाली. तुम्ही म्हणसाल तुम्हाला बरीच माहिती, तुमचं पाहून सांगतो. विठ्ठला विठ्ठला मला काय त्याचा अनुभव नाही, मी आपला मोकळा मुंजाचा. तुमचंच बघून सांगतो. मग ते सप्तपदी वगैरे झाले, साडी वगैरे झाले. आणि काय झालं, आता वऱ्हाड जाणार त्याच्या आधी एक उपक्रम असतो ऋतिक महाराज. कोणता, आता तुम्ही तर सांगा की. नाही नाही, बिदाई नंतर ना, बिदाई नंतर. त्याच्या आधी एक उपक्रम काय, नाव घेणे. नाव घेतलं म्हणजे वऱ्हाडाला सुट्टी. आता काही बाया आल्या तिच्याकडे, त्या म्हणल्या, अगं गंगू नाव घे की. आता हिला प्रश्न पडला, नाव घ्यावं तर काय घ्यावं. काय, हिनं आधी अख्ख्या गावात आग लावली होती, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही, महानवऱ्यासारखा नवरा नाही. आता नाव घ्यावं तर काय घ्यावं, हिच्या पुढे प्रश्न पडला. पण ती नाही, लय खास नाव घ्यायचं.
बहुतेक 2-4 वर्ष आळंदीलाच राहिलेली होती. 2-4 वर्ष आळंदीलाच. लय खास नाव घेतलं. काय सांगू, एक नंबर नाव घेतलं, अप्रतिम नाव घेतलं, व्हेरी नाईस नाव घेतलं, ब्युटिफुल नाव घेतलं, अस्खलित नाव घेतलं, अत्यंत सुंदर नाव घेतलं, लय भारी नाव घेतलं. काय सांगू भोसले गुरुजी तुम्हाला, लय भारी नाव घेतलं, लय खास नाव घेतलं, अप्रतिम नाव घेतलं, व्हेरी नाईस नाव घेतलं, ब्युटिफुल नाव घेतलं, अस्खलित नाव घेतलं, अत्यंत सुंदर नाव घेतलं. काय सांगू मोहनराव तुम्हाला, लय भारी नाव घेतलं, लय खास नाव घेतलं, अप्रतिम नाव घेतलं, व्हेरी नाईस नाव घेतलं, ब्युटिफुल नाव घेतलं. काय सांगू अशोक मामा तुम्हाला, एक नंबर नाव घेतलं, लय भारी नाव घेतलं, लय खास नाव घेतलं, अप्रतिम नाव घेतलं. काय सांगू वाली साहेब तुम्हाला, एक नंबर नाव घेतलं, लय भारी नाव घेतलं, लय काय सांगू सुमित महाराज तुम्हाला, लय भारी नाव घेतलं, लय खास नाव घेतलं, लय सतीश महाराज घ्या घे, लय भारी नाव घेतलं, लय खास नाव घेतलं, लय गो काय सांगू हनुमान महाराज तुम्हाला, लय भारी नाव घेतलं, लयच खास नाव घेतलं. काय तुमचा अंदाज काय नाव घेतलं असेल सांगतो ना, ऐका तुम्ही. काय सांगू तुम्हाला गणेश बाबा, लय भारी नाव घेतलं, लयच खास नाव, लय भारी नाव घेतलं. काय नाव घेतलं असेल अहो सांगतो ना, ऐका ना. लयच खास नाव घेतलं, लय भारी नाव घेतलं, लयच एक नंबर नाव घेतलं, व्हेरी नाईस नाव घेतलं, लयच खास नाव घेतलं. बरं सांगतो, जा आता सांग, खरंच सांग. अहो खरंच सांगतो म्हणा, ऐका ना तुम्ही, तुम्ही ऐका ना. अहो ऐका ना तुम्ही, सांगतो सांगतो. काय नाव घेतलं अहो, लयच खास नाव घेतलं, लयच भारी नाव घेतलं. तिनं नाव काय घेतलं, जाऊ द्या 2च मिनिट राहिलेत आवरितो. तिनं नाव असं घेतलं, वाकडी तिकडी बाभूळ, वाकडी तिकडी बाभूळ. त्या बाभळीला हिरवा हिरवा पाला, सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला. म्हणजे सांगण्याचा सिद्धांत एवढा. महाराज सांगतात, आतापर्यंत आम्ही प्रपंच नावाच्या नवऱ्यासोबत होतो, आता परमार्थ नावाच्या नवऱ्यासोबत आहोत. हाची माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या घर रेगी झाले, पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. आता ज्ञानोबरायांचा अभंग सांगतो. बहुता वराडा आलीचे बाळा हसते लोक बरण्या सांडी चाळा, तेगाचे खाय काशी काय लाज नाही सांगावी काय वराड्याच्या भुली सुगा, सुख भोगिता पावले दुखा नातीले ते बुसे भलत्या सेरुसे, त्याचे लेणे लेवणे थोर संतोष क्षणाचा 16 माने लिहित. आप स्तुती परनंदीचे गीत शरणरे गे रखमादे वराड आया, कवणाचे वराड भुल्लीस वाया. म्हणजे काय झालं, बरवे देशावर झालो. आणि आता कुठं बोलणं घडत असतं का, काय बोली बोलावे, बोलो अबोलणे मरुण या जिणे असोणी नसणे जन्यामा. हा मग काही लोक म्हणतील अभंग जर वरून लिहिला तर तुम्ही खालून का सोडवला, तर त्याचा एवढाच अर्थ, पहिल्यांदा जर पहिलं चरण सोडवलं, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे असं म्हटलं तर नंतरचे 3 चरण सोडवायला अडचण येते. म्हणून अभंग खालून सोडवायचा, शेवटी बरवे देशावर झालो असं म्हणायचं, आणि त्याच्यानंतर काय बोली बोलावे असं म्हणायचं, आणि तिथून पुढे बोलायचं नाही. विठोबा हरि विठोबार घुमाई, हरि 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 विठोबार घुमाई, भगवान घुमाई, भगवान घुमाई, भगवान घुमाई, भगवान घुमाई, भगवान यथावकाश मला जशी जमेल तशी वेळी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, पांडुरंग परमात्मा, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. वाडी छोटीशीच आहे पण अत्यंत सुंदर नियोजन आहे.
अत्यंत सुंदर सप्ताह आहे. सर्व वाडीतल्या मंडळींचं मनापासून कौतुक, सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण सर्वांनी. हो, तुमच्यासाठीच वाजवा. सर्व पंगत दाते, देणगी दाते, हस्ते परहस्ते सहकार्य करणारी भाविक मंडळी, ही सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणाला वंदन करतो. आदरणीय आमचे अनिकेत महाराज आहेत, आदरणीय गणेश बाबा आहेत, आदरणीय सतीश महाराज आहेत, आदरणीय ऋतिक महाराज आहेत, आदरणीय भोसले गुरुजी आहेत, निखिल महाराज आहेत, आमच्या स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचं एक अमौलिक रत्न आदरणीय परमपूज्य आमचे हनुमान महाराज आहेत. हे सर्वच महाराज मंडळी आहेत. आमचे अशोकराव मामा बिचकुले आहेत, आमचे वाली साहेब आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे मोहनरावजी आहेत. सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे सर्व बर सर्व महाराज मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. वा, आमचे पांडुरंग महाराज शिंदे मृदंगाचार्य, अत्यंत सुंदर त्यांची संस्था आहे, त्यांना पण धन्यवाद. काय हो, आणि आदरणीय परमपूज्य आज्यांचं सौजन्य आहे ते अशोकराव मामा बिचकुले, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांची फार मोठी सेवा आहे बरं का, भोसरीमध्ये पण आणि आळंदीत. आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांची महत्वाची सेवा अशी आहे, आषाढीला 2 दिवस बरं का भोसले गुरुजी, आषाढीला 2 दिवस पांडुरंगाच्या मंदिरात पुष्प सजावटीसाठी ते असतात. हो, आणि त्यांचं बऱ्यापैकी सहकार्य असतं. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे मला सर्व ग्रामस्थांचं दर्शन झालं. सर्व माता भगिनी पुरुष बांधवांना मनापासून वंदन करतो आणि वाणीला विराम. सगळ्यांनी हात वरती करा. 2 मिनिटं तुकोबारांचे भजन. सगळे 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 2 मिनिटं. तुकाराम 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 तुकाराम
दर्शने झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी झालो उतराई पांडुरंगा. आणि सर्वांना विनंती आहे, सप्ताहाचा 6वा दिवस आहे पण श्रवण करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. उद्याच्याला येणारांनी प्रत्येक जणांनी येणारांनी आपला आपला एक एक मित्र घेऊन यायचा आणि माता माऊल्या असतील तर आपली एक एक मैत्रीण प्रत्येकीने घेऊन यायची. मंडप भरला पाहिजे. आपला सप्ताह आहे तो चांगला कसा होईल याच्याकडे लक्ष द्या. त्याच्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नका, कारण ज्यांनी ज्यांनी परमार्थात अडथळे आणलेले आहेत त्याच्या अख्ख्या घरावून वारं फिरलेलं आहे. हा संप्रदायाचा इतिहास आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय